आईला हे एवढे पाहायला एवढ्या वेळेस सांगावा गबळ काढा एवढे भेंडे त्याच्यात तिघी असून त्यांना निघाना काय यांचे काम आहे नुसतं इसळ एकमेकीचा काही खरं दिसत नाही. हा म्हणाव तरी काय यांना काय म्हणत्या काय करतेस नाही कोण करील हा मीच करायचं तीन चार बाय आहे तुम्ही करते काय मग मीच करायचं का सगळं त्या काय करतात दोघी जणी कोण त्या मी तुला म्हणलो तुला एकटील म्हणून मग ते करतच नाही तुम्हाला माहितीये का काहीच करत नाही नुसतं मी तर मलाच म्हणतात तूच कर हा का मग सगळं मीच करायचं मला फार असं ठेवलं आणि त्या झालं अशा मस्त मग जाऊ दे ना होते त्याला काय होतं हा मी अशीच राहते उलट चांगलं आहे माहिती का हा अशी मला तकलीफ नाही होत काही नाही मला नाही आता नाही पाहिजे काही काय नाही पाहिजे नाही बाई मला नको घेऊ काय काय नाही घेऊ नको काय नाही पाहिजे साडी नाही पाहिजे नको घेऊ साडी पाहिजे भारी हा मग? आणि गळ्यात आहे का हे नकली घालते हे एक अरे. करून ठेवले काढून ठेवलं अरे माऱ्या होत्या माहिती नाही मला दागिने करायचे आता आहे ना आपलं वेगळं घ्यायचं वेगळं कोणचं मला नाही आपल्याला मस्त तिकडची मस्त पाण्यावाली जागा आहे ना. हावशी वेगळी घ्यायची सांगितलंय विषय झालाय आता घ्यायची नाही हा. म्हणजे आता फक्त नाव ठेवून घ्यायची वेगळं नाही निघायचं मग आम्हाला बोलविले नाव ठेवून घ्यायची वेगळं निघायचं नाही काचे नाव ठेवून घ्यायचे जमिनीचे नाव ठेवून घ्यायचे फक्त. ते तुमचं पहा पण आपल्याला वेगळंच निघायचं वेगळं बी निघायचं नको आणि नको हाऊस ना, करू मस्त आपलं वेगळं करायचं आपली वेगळी स्थिती करू आपल्याला जे पाहिजे ते लावता येतं मस्त मग लाव ना तू इथे बी इथं कोण मला करून राहिलं नाही आपल्याला चांगली वाली घ्यायची पाण्यावाली मस्त कोणची वरच्या माळ्यातली हा चांगली पांदीतली हा हा ते काय मग ते देतील का ते मला माहित नाही मी आणणार नाही बरं का नाही तर जे ईशान येईल ते पाहू काय हिशा विषयाने नाही काय नको माहिती का आतापर्यंत हिस्सा माझाच पार पुतळा पाडून अरे घेत्या बाबा मोठेले ते त्यांना काय म्हणते मोठा असलं तर मग काय झालं त्यांच्या शब्दाच्या पुढे जात नाही हो मग बसा त्यांच्या जवळच त्यांच्या बायका खाऊ घालतील तुम्हाला त्यांच्या बायकाला खाऊ घालते मी जाईल मग निघून नाही लग्न मी तुझीच केलंय त्यांचीच केलंय मग नाही राहायचं मला बावळटपणा चालेल हा. काय मला नाही सांगायचं मी राहू का नको कुठं राहू का नको बरं, मी? राय ना तू राय पण तुझं काम कर ना तू मी माझं काम करते आणि त्या मायला काय करतात काय काय करतात? नुसतं इकडून हे उडवायचं आणि तिकडून उडवायचं हा राहिलं तुमचं काय आणि बा, नाही, तीन नाही. बाय तुमच्या 3 बाय मध्ये जमा ना आपलं चांगलं बरं हे करून घ्यायचंय काय? आपण आपलं घर बी बांधू तिकडं मस्त म्हणजे घर बी एवढं बांधायचं हा मग वेगळं बांधायचं मस्त काय आहे, राहून इडच एकत्र नको बाई मला नाही राहायचं त्यांच्यामध्ये बस झालं आता आता मामा येणार आहे मामा सांगितलं तसं आम्ही करू पाहू काय काय नाही म्हणजे मामा येईल आणि तर सांगाल का मामा येईल तर मामाला काय मामा त्याच्या पुरीच्या बाजूने बोलायला बस. कशाला बोलून मामा तसं नाही मामा स्वभाव वेगळा आहे माहिती का? हा तुमचा मामा हा मामाला सगळे भाषे सारखे मग मला नाही माहिती मी माझ्या बापाला बोलून घेईन असं काल बोली त्यांना नाही मग जे आहे तरी जर नाही पटलं आपल्या मनासारखं नाही झालं ना मग ते पुढचा विषय पुढे पाहू म्हणजे तुमच्या मनासारखं झालं नाही तर तुम्ही करणारच नाही आपल्यावर जर अन्याय जर झाला ना मग तुझ्या बापाला बोलू. अन्याय होऊन राहिला आत्ता अरे बा, आता तुम्ही एकत्रच काम करू राहिले ना मग तेच नाही करायचंय आता मला का बरं बस म्हणजे त्याच्यामुळे वादव पडलं का हा मर द्या हा भेंडी आपण काढा वांगे आपण काढा कोथमीर तोडायला आपण जा सगळं आपण करायचं का जाऊ दे लहान दगडे जिकडे फेकला तिकडे जावा माणसानं कवर जायचं लहान टाकला लहान राहायचं मोठं कधी व्हायचंच नाही जाऊ दे का? आपण किती मोठे झालो त्यांच्यापेक्षा लहान नाही राहणार पण आहे मग जाऊ दे त्यांचे ते वेगळे राहतील आपले वेगळे राहू आपलं मस्त वाटणीचं करू आपलं आईला तुझ्या काय डोक्याला डोकं लावायचं काही काम नाही का? मला नाही तर मी थांबणार नाही बरं का हा? मी नाही थांबणार मग मी चालले नको नाराज होऊ. पाहू. चल ते आले ना आता खाते इकडे मला करायचे मस्त ना. असे 5 तोळ्याचे एवढं करायचे घंटन हा का 5 तोळ्याचं बरं करू चल मी तुझ्या शब्दाच्या पुढे नाही आहे पण जाऊ दे आता काय माहिती का बायकोचं ऐकावं लागत आता एवढे दिवस ऐकलं ना त्यांचं आता तुझं मग ते ऐकलं सांगते आता माझं ऐका हा म्हणजे चांगली प्रगती होईल हा बायको चांगली बायको प्रगती होती. असं ऐकेले मी ऐकलं म्हणजे? तू संजय नाही का वाहिली निघला ना हा मग काय केलं हा, तिची झाली वाट लागली पुरी एकत्र मस्त होते तो. म्हणजे त्याच्या बायकोने त्याची वाट लावली तर मी तुमची वाट लावाल का नाही लावणार असं मला माहिती आहे माहिती आहे चल आता घरी चल पाहू ते मामा आले ना त्यांना चहा पाणी घालतील चल लवकर मला माहित नाही बरं का हम्म या बाबाला म्हटले इथं भर टाक तर तो बाबा नुसतं सुट्ट्या मारितो येत नाही कामावर काय रे असं इकडे काय करू राहिले मी तुम्ही घरी चालू जेवण तू तू इकडे काय झाली मग जा घरी का बरं देतीन भाव जाया जेवण अन तुम्हाला तुला काय झालं काय झालं मी तुला? मी तुम्हाला अर्ध्या रात्रीला अंडे मासे हा बोंबील बनवून दिलेले पण आता नाही का बरं आता नाही तो काय उपकार त्यांना बोला आणि त्यांच्याकडून घ्या झालं काय या काय की काय झालं हं? काय झालं तुम्ही तुला माझी किंमत नाही करती ना म्हणून त्या बी नाही करती भाव जाया कोण होतं किंमत करते नाही तुम्ही मला उलट पालट बोला त्या ते बोला त्या अरे बायकोला हाक कशी माणूस बोलतात शेजारला काय कोण बोलून आणि घरातले आखे काम मीच करावं का मग आता काय करायला लागत आहे आणि त्या नुसत्या
तयार होऊन हिंडायचं त्यांना हम्म. त्यांना नुसतं खायला पाहिजे तुला काम नको करायला त्यांची की लय जळाती तू हं? लय जळाती तू मी नाही जळत मी कायला जळू मग त्यांच्यावर मला काय कमी केलं करते ते काम धंदा तुला करायचं त्यांच्यावर जळू बरंच चाललंय हे आपलं अशा बोलण्या पाहिजे ना ते माझी किंमत नाही करती आता त्यांनाच बोला तुम्ही जेवण घालायला त्यांनाच म्हणा माझे कपडे धु हा माझा डबा दे सगळं त्यांना सांगा ना काय माहिती माझ्या काय डोक्यात यायला का नाही लिहिलंय. तुमचं कसं झालं खायचं घरचं आणि मामूच्या बकरा सांभाळायचं तसं तुमचं झालेलं आहे मग तुला काय म्हणत आहे? तू म्हणणं मी काय म्हणत आहे काय पा मिळून काम करायची बर आखी घरातली कामं मी एकटीनेच करायची का आणि त्यांनी नुसतं पिक्चर बघायचे हा थिएटरला जाऊ जाऊ थिएटरला आपल्या घरी मला मोठं LCD ना बरं ते जाऊ द्या मरू द्या मला आता वेगळंच राहायचंय मला अरे नको त्या काय काय भावजामध्ये डोक्याला पाणी झालं रे वही नाही वगैरे. नाही माझ्या भावजामध्ये राहणंच नको बाई मला एकदम येडवणी झालंय त्यांच्यामध्ये राहून अगं एकत्र फार आहे ना, माणसाला येडं करून ठेवलेलं आहे. एकत्र तुम्ही तिघ जणी आम्ही तिघ जण काहीतरी काम होऊन जाते मोठ्याले दाटले काय मोठाले ढाटाले आपल्याला बांगला मांगळ बांधायचा. दागिना तरी दिसतो का तुम्हाला फुटका मनी तुम्ही बनवला नाही एवढे वर्ष झाले तेव्हा आपण मोठं दिवा लावला. मी आईच्या घरी येऊन आणलेले ते लग्न केलं मोठं लग्न दड केलं आपलं पुरली होती का आमटी जेवणामध्ये अख्खे लोक मला नाव होते काय नाव ठेवत होते हा मला तो लग्नासारखं काही बोला कोणतं झालं नाही एक तर मला लोक चुकून नाव ठेवतात. भावजाचेच गुण गा तुम्ही काय आमटी पुरली नाही अख्खं गाव माही ठ्या ठ्या करायची आणि बायको भेटली जाडी चुकून लोक नाव ठेवत्या म्हणजे याला भेटत नव्हती तुम्ही घ्या आता बी भावजाईचीच बाजू घ्या माही घेऊच नका मला तुला काय राहायचंच मत आहे? नाहीये मला राहायचंच नाही आता त्यांच्यामध्ये तुम्ही वेगळं निघाले तर मी राहील नाही तुम्ही चालले आईच्या घरी तू लय झाड बरं आहे नाही नाही आज तुम्हाला विचार घ्यावाच लागल अरे वेगळे का तू तुझ्या काय होणार रे तुला बस त्यांनी नुसतं खावा नाही डावा अजिबात कामाला हात नाही लावती आणि आपण एक शब्द बोला म्हणजे पाराचा पारण शेडीचा उतारा करून ठेवी त्या आता त्या दिवशी नाशिकला दवाखान्यात गेलो रिक्षावाला तुला पाहून रिक्षा उभी करीना कोण रिक्षावाला का बरं मी काय बुद्धी सुराले त्यांना मला पण रिक्षा उभं करेना. दोन हा? सीट एकच सीट आहे म्हण हा. डबल भाडं पडेल. एवढी जाडी आहे मी म्यापेक्षा जाड जाड बाया राहत्या कसे सांभाळते त्यांचे नवरे किती जीव लावत्या आणि एक तुम्ही आहे बर चल चाल पाहू त्यांना पाहू वायलीच खायचं आहे ना मला वेगळं पण मी वेगळंच पाहिजे. कवडीचं काम करणार नाही कवडीचं काम करेन सगळं काम तुला करायला सगळे पैसे मी हातात द्यायचे वेगळं निघायचं आणि सगळं आपलं आपलं आपण करायचं व्यवस्थित चल 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 त्यांना का चल हे तुमच्या पाहिजे माझी किंमत करून नाही राहिले हा आता तरी किंमत सुधरा कमी राहिली तुला लय मोठ्यापणा देते तुला घ्यावा ना घ्यावा ना ते. तुमच्यामुळे मला मोठ्यापणा भेटाना अहो हे लॉकला काय झालं काय माहिती सकाळपासून लागे ना काय झालं काय माहिती घडी घडी हे करून राहिले तर लागतच नाही मरते नको लाव ते चाळी दिली सोडून. तिकडेच बसू द्या बरं बाई मला मी थकले दिवसभराचे काम काय करते. काय झालं? काय थकले आता किती काम असं घरात सगळं लोड माझ्यावर हा काय मग का वरच्या दोघी करू लागते ना की तुला आता ती लागते करू आणि ती दुसरी तर करतच नाही काही कोण ती मनीषाच म्हणते बाई काय रेश्मा मी असं डोकं फिरलं ना का मला असं मोठी जावे जरा बाई म्हणावा मग मला आहे ना बाई म्हणायचं आणि याच भानातून जाते मी भानातून जाते हा का पूर्ण भानातून जाते मी सांगा बरं तुम्ही सांगा बरं किती काम करत राहते मी सकाळी उठायचं झाडू फरची धुणं भांडे अरे मग आता स्वयंपाक बाईचा जन्म आहे मग आता बाईला करावंच लागत एक काम करा तुम्हाला जर आहे ना माझं पटत नसेल ना हा. तर आहे ना तुम्ही तुमची फॅमिली सांभाळून घ्या बाबा मी बिलकुल राहील रिकामी नाही मग नेमकं करायचं काय आता काय करायचं माणसं मी जाईल माझ्या आई वडिलांच्या नाही घरी नाही, काय करायचं मी जाते माझ्या आई काय वडिलांच्या घरी. जायचं? तुम्ही राहा मग मी एकटा राहू इकडे घरात मग मी काय करू म्हणजे ते राहते त्यांच्या नवरा बायको आणि मी एकटा बा त्यांच्या तोंडात पाहू का मग तुम्हाला मी तुम्हाला सांगते वेगळं निघा निघता का तुम्ही आता वेगळं आपणच निघते का मग सगळे वाट इशे करायचे म्हणजे आपल्या शेतकरी बोलून घ्यायचे का मग शिल्या पा माझ्याला ना कसे बायकोचं नवऱ्याचा विचार झाला आणि दिला घराचा नाश करून हा याला काय नाच म्हणता का मग नाच नाही म्हणजे मग काय मग आज ना उद्या निघायचंच आहे ना वेगळं काय डोक्याला येते काय बोलत पण नाही. आज ना उद्या निघणारच आहे ना मग काय झालं आता निघालं तर अरे पण त्यांच्या पद्धतीने होऊ दे ना त्यांच्या बाजूने होऊ दे ते म्हणले पाहिजे आपल्याला वाईल निघायचं आपणच का आला बाबा मारिती मध्येच हा इतके दिवस केला आता तू काय म्हातारी झाली का लगेच म्हातारी झाली का म्हणजे मला जीव नाही का हा काय मी बाई नाही अरे म्हणजे वाईली निघाल्यावर लय काम करावं लागेल तुला काय नाही काम राहणार हा आपल्या 2 पोरांचं आवरायचं दोघांचं आवरायचं बस झालं आणि शेती- एवढ्या लोकांचं शेती कोण आवरायचं करील? हं? शेतीचं मग पटकन जायचं उलट आपण शेतीमध्ये आवरून सावरून असं म्हणते का मग
एवढ्या लोकांचं आवरायचं बोजा हा. आणि नंतर शेतीत जायचं, शेतीतलं आवरून यायचं, परत ते संध्याकाळी पण थापून मी त्यांना काय जेवायला ऐक ना, तो घालायचं. माय तर डोक्यात आलंय तो मोठाही काम करीत नाही, हा तो मोठा सारखा फिरते वय. आता कळलं ना. आता कसं आहे, आता मला बोलता येणं मोठा भाऊ असल्यामुळं हा. मी हेच समजून सांगायचं किती दिवसाचा प्रयत्न करते, तुमचं ऐकतच नाही माझं. अरे नुसतं बायकाच ऐकून नाही चालणार, आमचा भावाचा विचार आहे. हा काय करते, आमचे आई वडील लवकर वारले. माझं काय म्हणणं आहे, तुमच्या भावाला सोडू नका, हा तुम्ही सगळ्यांना धरून राहा. अरे एकदा वाईट निघाला मग कोण कोणाला विचारायचं. काय नाही विचारायचं असं थोडं आहे. भाऊ बंद तयार होती लगेच. काही नाही, हा. सुखा दुःखाला विचारायचं मी नाही म्हणत नाही, सुखा दुःखाला विचारायचं, पण आहे ना एवढा लोज म्हणजे काय म्हणतात त्याला, बोज माझ्यावर भार मला येत पण नाही. तो बरोबर तो दिला मला कानात भरून, आता काय करावं काय नाही. कानात भरून नाही, मग असं नका बोलू, मी चांगलं सांगते. मला आहे ना खरंच वैताग आलाय बाबा, मी आता आहे ना. बरं आता वाईट काढायचं म्हटलं, आता कोणाला बोलायचं आता तिथं काय ऐकणार नाही. जर मी विषय काढला, हा कोण आणायचं मिटवायला सांग, मग तो आपल्याला बोलावं लागेल. आता मला बापाला कशाला अरे बोलवायचं? बघा आता आमचा मामा आहे तो बाप, हा पण कशाला मग त्याचा बोलवायचं? मामा आहे, माय मामा आहे. पण बोलवायचं कशाला? आता आपल्यात आपण नाही मिटू शकत का? कसं काय मिटेल? तुमच्या वाटण्यावर वाद होतील माहिती का? बर ठीक आहे, बोलवायचं, माझ्या वडिलांना बोलून घ्या. आणि मग मला काय म्हणायचं नाही. मामाला बोलून घेऊ. फक्त बोलू नका असं का तुमच्या मुलीनेच असं सांगितलं, नाही तर ते म्हणजे परत असं म्हणत असते का? हा मग तेच हा, सांग. येडा आता पण. काय तुम्ही केव्हा काय बोलाल ना तेव्हा मला भरोसा भरोसा नाही. नाही आहे ना. अजिबात भरोसा आणि नाही. तू मध्ये बोलू नका अजिबात. मी काहीच बोलणार कारण नाही. कसं आहे, तो आप राहणार आहे हा. तसं काय आपल्याला आपण म्हणायचंच नाही, हा. गप पडून राहायचं. हा? ठीक आहे, माहिती त्यांच्या बाजूने ते बांधायचं, म्हणजे मामा आपल्या बाजू धरून नाही बोलणार. हा. हा? हा असं करू. असं म्हणजे चला दाखवायचं. आता मी त्यांचा विचार घेतो. ऐका ना, असं दाखवायचं आपल्याला काही माहितीच नाही. हा आपल्याला माहितीच नाही या गोष्टी, हा. त्यांनाच लाव फोन करायला. हा. हा? चला चल बघ. बरं या कुलपाचं मग बघून एक घ्या. एक बरं 9 आणि मी दुसरा आपल्या पेटीच आहे का? मग ते सांगते ना, म्हणून तुम्ही केव्हाची बसली बरं मी येड्यावानी? तुला या संध्याकाळी गावात गेलो का 9 कुलप घेऊन येतो. बर चालेल. इकडं वय आवडा लॉक वाटवायची. ठेवत होते ना तिथं. हाय बाई हे माणूस आहे. काय करते जेवण करा काय काय मोठं झाड करून आला काय? माझी तू गेला तर खाल्ल्या मळे ऐ ते मला वेळा सोड मरते काय? काय मी तुमचा काय मला का तुम्ही मला नाही ठुलं अरे बघा पिका जाळीतो काय कोणचं मला नाही करत बस तो बरं शाळेत तू बरं मी तर मला सांभाळतो. कायचा मला तुम्ही असं वागू राहिला का? सांभाळा म्हणजे सांभाळा हा काय मस्त केलं झालं काय तुला गाडचं मस्त केलं पण शेवट हात कोडाच निघाला पाहिलं का? काय झालं आपल्याला? आता डायरेक्ट मग तुम्ही खाली मोटर रानात गेलो नाही, मोटर चालू नाही केली. का बरं? काय माहिती झालं काय झालं? ए बघ, मी पण इथून पुढे वावरत नाही जाणार, मी माझं काम करायचे नोकरीमध्ये. वावरात जा काही करा ना का करू मला काय सांग. एकट्या बाब्यानेच मागता घेतला का सगळा? नाही, मी माझं कामावर जात जाईल. मी काही माझ्या डोक्यात काही किडे नाही पडली, इडे करा तिडे करा. येडे हो. नाही तिडे का बसून ठेवते का मला? अरे बाबा तू मोटर चालू करून ये. मी घेतले हवाला का आता? ते उकडे भरायचा ट्रॅक्टर मग तुला एवढी पीक लागली का? अरे शेतीवाडी असून तुम्ही येणार काय इज्जत घाल राहिली, इज्जत इज्जत आपा घालून राहिला. इज्जत अरे घाल राहिली. बायकोचं नको ऐकू जरा, कान भरले वाटत बायकोचं आले. हा तुम्ही ना माझं मा बायकोचं कष्ट घेतात बरं मी काय म्हणतो, मामाचा फोन आला होता का तुम्हाला? कोणाला करेल फोन करले ना? हा घ्या ते नाव ठेवून घ्या आणि जमलं तर करून घ्या आपलं सगळं काय? जे. मग काय आता? म्हणजे वाढले नाही काय? हा मग काय करतो आता? म्हणजे बरे डाव केला गाड दोघाय ना? काय डाव? मग तुमचा विचार होईल दोघा भावाच्या. या बाय नाही मी काय आता बाब्यालाच कळून नाही दिलं तुम्ही. काय कर्ज बिर्ज असेल ना हा. ते तुमच्या तुम्ही फेडायचं कारण कसं कर्ज तुम्ही मला कळविलं नाही हा. तुम्ही उत्पन्नाचे पैसे मला दाखवते नाही तुम्ही काय करते मला माहिती ए, भाऊ, का? कारभारी हाय त्याला विचार काय विचारायचं ते. ठीक आहे. आणि ते एवढं बिबडं काय आहे हा, मी काय पैसे कोणाकडून घेत नाही, माझ्या पगाराशीच खर्च तुम्ही. आता मी पेतो ना हा हाय माही उधारी थोडीफार हा पण ती माय बायको देऊन टाकी बघ किती बॅलन्स आहे सांग बरं. जाऊ दे आता, मामा आले सांग. ठीक आहे, मामा आले ना, येऊ दे मामा आले. तुमचं करता करताय ना माय बायको लाकडावर होऊन गेली लाकडावानी माझी बायको नाही झाली काय? ये, मामा. तुझी बायको ती अशी हो राहिली. मामा बस राम राम म्हणलं. आता झाल्या? हा आता फोन केला हा. या असं बोलवलं तुला मामा काय येतोय दोन्ही भाषेमध्ये आम्हाला व्हायला लागत आहे. हा सांग मी मरायचं का काय करायचं? त्याला मोटर चालू करायला लावली खाल्ल्यामुळे तो तर मी करणारच नाही, मला काही गरज नाही. तिथे राग काय करत म्हणतो, मी ड्युटीवर जातोय, मला काही गरज मी नाही करणार मामा आता घरी. लय लय केले वाटून दिवस. घ्या म्हणताय. बरं ठीक आहे तो जातो ड्युटीवर बरं बरं हा ड्युटी जाता या याला रुपये पगार दिले की चिरवा त्याला
मी देतोय नाही घेतोय नाही मग तुला द्यायचं काय बा तुला द्यायचं काय बा हा? तुला काय द्यायचं काय वाटत ना आहे ते जमीन आहे, तुला आपण काय लहानचं मोठं केलं बा म्हातारा म्हातारे वारले याला कोणी शिकवलं याला शिक्षणात पैसा कोण लावला याला भाऊ. सर्व्हिस कोणाला कोणामुळे पाहायला भेटले बाप दादाची हिस्से आहे ते का चुकले कोणाला मामा सांगा बरं 20 वर्ष भेटणार नाही तुला वावर कुठं? तू मग सांगितलं नाही 20 वर्ष तुम्हीच खाऊ राहिले ना, मला 15 वर्ष नोकरीला लागून झाले. हे बघा खर्च केला त्यांनी बी शिक्षणाला थोडस मामा मी सांगतो हिने दिला मग याला याचं केलं शिक्षण हिने दिला मला म्हशी घेऊन मी आहे म्हशी वळीची म्हशी दूध काढायचं याला किटल्या आणून द्यायच्या हिने मोटरसायकल किक मारायची जातं दूध घालून यायचं. या मोठ्या भाषाने काय केलं मला माहिती का याला म्हशी घेऊन दिल्या हा म्हशी चारायला घेऊन जायचा अहो तिकडेच एक किटली घेऊन जायचा रिकामी इकडून काय रे म्हणून मला पाणी प्याय अहो तिकडे म्हशी धुवायचा आणि तिकडे दूध घालायचा हो दुपारा म्हशी धुवून एकत्रित आहे. आता कशाला हो, वागायचं खा पुरतं काढतो तुम्ही दुपारा बघ आता मला सवय ना हो. मामा मी चिकट खातो कधी चिकट खातो मामा कधी बरं का हो मामा, एक कार भरी एक असं इकडून मला काय रत्न भेटत सांगा बरं तुम्ही मला. शाळेत होता ना माझ्याकडे तिकडे बी हा. त्याला आता आपल्यात एवढे जनावर त्याला दुधाची सवय आहे त्याला. म्हणजे दोघं माझ्या करते ना, मला काय भेट घरी जर राहिलं आले ना सध्याकाळी म्हशी धुवायला लावलं ते आहे ते लातच मारली बादलीला असं नाटक करून सांगायचं मला घरी ते काय रे शिरपाय दूध का बरं कमी हा ते ना मामा एवढं 400-500 रुपये दूध आणि भाऊ मी आहे ना मा बायकोला तिकडेच घेऊन जाणार नाशिकला. तुम्ही एवढे तिघ विचारानं होते ना आता अचानकच असं का जाऊ राहिले हा? आता ते काय आहे, बरं आहे तुम्ही ते. डोळ्याने पाहता का एकूण हे करू करू जाम झालं बाबा मामा तुम्हाला सांगतो तुम्ही बस आले जा. ना बघा आले ना तुमच्या सारखं हाताने मागं. करा आता काय करायचं ते? आमची वाटपत्र आम्हाला एखाद्याला खून पड खून हा आम्ही नाव ठेवायला आले ना तुम्ही, आता असं तुम्हाला नाव ठेवायला बोलत होतं जमिनीचं तर आता सेपरेटच करून द्यायचे त्याचं करून द्या आता. आता चालू बरं मामा मामा ऐकून घ्या मा बायको तोंडा का पावत नाही मला ती जाम झाली ही हा हा मग लय जाम झाली. अरे 4-4 5-5 भाकरी खाते हा. पालती झोपती हा? काय बोल राहिले हा? आता तरी उतरले मी, याच्यापेक्षा जाड होते निमी उतरून निमी उतरून गेली काळजीला काळजीला नको करायला सगळं घरचं काम मीच करते मामा याच्याकडे पाहून वाटत गेलं काय काम केलं असेल म्हणून सांगा बरं. तुला तर नुसता चट्टापट्टा द्या करायला बाई विचारानच का राहते काही समजत नाही हा? आमच्या समोर असं बोलत हो नका नाही कटकडी नका ना, कोण तोंडच पाहणं नको, जाऊ द्या. स्वतः पा नवरा सोडा आली त्या म्हणून तुम्हाला बोलले मी आता तू जरी यांच्यात माझी राहायचं नाही मला पोरगी आहे, भाऊजायामध्ये हा, राहायचं बाच्याला वेगळं दिली. निघायचे पण तुझ्या कोणी मी तिघी कोणा सारखं बोलणार आहे तिन्ही बाचे माझीचे हा सगळे सारखे मला मामा. सगळे सारखे हा तुम्ही न्याय नाही केला तर आम्ही बी मग आमच्या बापांना बोलून घेऊ किती कष्ट केले माझे मी काय पाहुणे काय काम नाही पाहुणे आपल्या दारात नको आता माझे वडील सांगू राहिले ना जरा शांत बस बरं आता येमती मा बापाला बोलू अन्याय झालं तर बोलली, असं नाही येऊ देणार मी. असं चालेल. बरं हिचा बाप पेऊन आलं तर हा? पेऊन आलं तर आले मग काय, पिऊन आल्यावर आजच येतो. ते काय करणार आहे आम्हाला पिऊन आल्यावर नाही 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 करीन. करणार आहे हा? हा? हे, माझ्या बापाला काय माझ्या बोलती? तिला सा- हे, मला बसू द्या ना. तिला बापणार आहे का? सरक तिकडे. इकडं आप्पा सरक थोडं तिकडं. नाही, नाही, वाढ बोला. बायको माझी तू तोंड पाहून ए, आप्पा सरक थोडं तिकडे, हिला अडचण झाली इकडे. असं बोलून राहिले, पाहा ना ते. हा मला सासरा जवळच आहे का मामा जवळच आहे जास्त? मला पाहिलं हे मामा जवळच आहे आणि नाही, मग तुम्ही काय सासऱ्याचं समजावले? सांगू राहिला तू हा? नाही तू पाहिजे ना त्याला हा? म्हणून. अरे तुम्हाला दाजी माई बहिणी वारल्यानंतर तुम्हाला लहान मोठं मी तिकडे केलं शाळा शिकवल्या यासाठी का विसरले का हा? माझ्या पप्पाची आहे का आम्ही शब्द पुढे आहे का आता काय बोलून राहिलो? तुम्ही. नाही म्हणलं हिला जमिनीसाठी मग आता तुम्ही मोठे झाले तुम्हाला इथं आणून घातलंय तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय हा? तुम्ही आता वाटणे मागा त्या काय चाललंय तुमचं हिने काय केलं मामा आमच्या नवर बायको कष्ट घेतलं कष्ट मग कोणाचं? हो. अरे म्हशीच्या नावानं जातो सांगितलं ना, आता तुझं पितळ उघडं पडलं ना, दूध इकत ना तिकडं. 1 लिटर दूध हा? लागत तिला रोजचं बाबा प्यायला. म्हणजे असं वागायचं काय? म्हैस आहे ना, मी 1 लिटर दूध लागत 1 लिटर दूध ये पिता ना पगार. हा पहिला नव्हता तसा ये- म्हैस दूध नाही पित, हिनं- हिनं- हिनं ते केलं. लागत 2-2 थाळ्या भरून खायला लागत हिनं- हिनं शिकवलं त्याला तुम्ही काय नाही नाही तुम्ही बायकांचं काय ऐका त्या कोणतं हा बायांचं काय ऐका त्या आता हे ऐकते मी नाही ऐकत बायको संसार टिकले का कधी मी मामा मी लगेच सडी थोडं बोलणार माणूस आहे. मी बायको आजपर्यंत ऐकलं नाही तुला हा मग तिकडे सांगा आता गाव ऐकल हा. अरे काय बोलतो नाही, नाही मामा, मामा मोरा खोटा बोलतो हो मामा जाऊ द्या, ते काही बी असू करून द्या, जाऊ द्या, जास्त करून द्या. हिने मला काय काय- केलं या दोघांनी बायका यातल्या डोक्यावर तुम्ही कशावर घेतली बर जमीन किती आहे जमीन किती आहे तेवढं 33 आहे ना, 33 बिघे आहे ना. 33 बिघे हा हा. 11 हिशोबाने करून दे. बघितलं ना यांच्याच मनात होतं वाटतं हा आणि आता मामा यांच्याच मन बायकोची साडी 11 बिघे जमीन ती ना यांना ते 10 बिघी का बर?
मात्र शब्द होता हा. कमाल शिरप्याला थोडी जमीन जास्त द्या म्हणून आणि आमच्या स्वप्नात आले होते कष्ट लय केले त्याला म्हणून हा आमच्या अरे स्वप्नात पण आले तू होते मोठा आहे ना हा? मोठा आहे ना. तू. पण मी कष्ट केले ना लहान आहे सौशीला असू याला हेच माहिती नाही हो मामा आमच्या स्वप्नात आले म्हणे ते पुढचे वरचे 10 बिघे ना याचे 5 दे याचे 5 दे त्याला 2च राहू दे सगळ्याच्या स्वप्नात आले का सगळ्याच्या स्वप्नात आले मग ते आपल्या सांगा स्वप्नात त्यांना नाही आलं हा ते हे सांगा त्यांना. आपण काही नाही करायचं आपल्या स्वप्नात कोणी एवढी नाही कायला आलं. घेऊ द्या की जमीन जागा त्याला घेऊ दे नको नको तुमची नको आपल्याला आम्हाला. नको आपल्या तू कोणाला तू ये ना तू ताजावून बसला कारभारी होता ना आता ए, काय ताजा बसले हा मग बरोबर आहे सगळा कारभार ते तुझ्या हातामध्ये तुम्ही घ्यायचं हा? चालू तू दोन्ही पोरं नोकरीला नाही. एवढं बोलायला लागलं मग? तर शांत बसावा तुम्ही घ्यायचं कारभार चालवायला हा. तेव्हा तर म्हणत होते की आता नकरा का तुम्हीच पहा म्हणा कारभार ये ना समा हा. आता एक दाता ना आपले ओठ ना आपले तशी गमत आहे मग? आता मामा त्यांना नाही बोला तू सकाळ जावं ना नाही बर का तुम्ही ना तुमच्या मनाने नाही बोलती तुम्हाला ना हा, तुम्ही कानं बरं मामा बायकांनी कानं भरली हो तुमची. मामा मला एक सांगा हिशोब दाखवला का आतापर्यंत हिशोब अजिबात दाखवत पण नाही ते सगळं का पाहत असेल ना बिल अरे पण मग काय किती झालं वर्षाला कमीत कमी थोडे फार तर उरत असतील का नाही ट्रॅक्टर सगळं पाहावं लागत ना हा, तुम्ही त्यांच्याकडूनच मी बोला. माझं- मामा जावई सगळं म्हणून नाही, टिपाने सगळं मला तिन्ही ऐका. सारखे हे बघ आज 33 बिघ्याला खर्च किती आहे मग मजुरी किती महाग झाली खताला भाव काय आहे औषधाला भाव काय आहे सगळं ट्रॅक्टर पाहायचं घेतला नवा बरोबर हा मी विहिरी खाल्ल्या 3 ठिकाणी त्यांचं बांधकाम केलं बांगडी टाकल्या हा, काय करायला पाहिजे अजून या? नाही, नाही, पुढं नाही, पैसे नाही, शिल्लक राहतील. नाही, 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 नाही. तुमचं बोलणं तुमच्या बर महापूरच्या अंगावर आहे आहे का का फुटका माने तरी भाव आहे आपल्याला? कोणाचे आहे? आमचं पण आहे का? आमचं पण आहे. नाही, 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 आणि म्हणजे हिने केली ना स्वप्न. हा, माझ्या बापाने दिली, माझ्या बापाने. हिचे नाही, नाही, नाही. बापाने बरं एक करा दिली. मामा मामा तुम्ही आलेच आहे ना ते आम्हाला 3 तुकडे करून द्या वेगळे वेगळे तो ट्रॅक्टर आहे ना हा. तो बी नेम करा आता ते रिक्षा असती तर केल्या असते तीन नाही नाही तसं नाही करायचं ज्याला जेव्हा लागत तेव्हा ट्रॅक्टर वापरायचा नाही नाही ट्रॅक्टर असं नाही सांभाळतो करायचं. मामा हा ज्याला जावं लागलं त्याला मी डिझेल ना- टाकायचं. बघा डिझेल टाकायचं ऐका हाकायचं 8 दिवस तुम्ही वापरा 8 दिवस आम्ही नाही एक काम करा निमा ट्रॅक्टर एकाला घ्या निमा एकाला घ्या 4 चाक एकाला घ्या म्हणजे मग कसं हे ना यांच्या डोका कुठं चालत काय माहिती यायला ते कोणते वाटतं? आपण तू ये ना बघा फांगा करायचे मागा लागला कोणतं वाटण्याचं कसे करायचं नाही येतो खोलता येतो असं कर, टायर घे तुला मग. हा दे टायर हा, दे. चारी आपण टायर बिना टायर चालेल कसं ते दुसरं टायर टाकू दुसरं टायर ए, टाकू तू पुढच्या टाकलं तर मागची टाक हा मी पुढच्या टाकले तर माग टाकेल हा, असं करू मग आता काय एक काम करा कोणी एकट्याने एकट्याने घे. नाही एकट्याने घेऊन टाका कोणी बी आणि बाकीचे पैसे देऊन माझ्या टाका बाबा आमच्या गावातले वाटण्या केल्या पण तुमच्या खालीच हे कोणत्या वाटण्या अशा प्रकारच्या मग एक करा ट्रॅक्टर मला द्याचा हा देऊन टाका याला देऊन दिले टाका यायला लाख रुपये. नाही, नाही, नाही. पन्नास- पन्नास. नाही ते वाहणार ते प्रत्येकाच्या 3 वाट्याच होती ट्रॅक्टरची नाही होणार 8 दिवस पाया घ्या ट्रॅक्टरच्या ते काय असं झालं नाही बाईने करायचं. पूर्ण कानं भरवले हात नाही आलं हा, माझे तुने भरले का बाई? भरले कान. माझे बाचे असे नव्हते आता बरं, ती काहीतरी मोटर आहे ना? कानं भरली ते नाही रे. बरं ट्रॅक्टर झालं मला ऐका जमिनीचा विषय घ्या वर्षी पानतीकडची जमीन मला द्या हं. नाही ते आम्हाला पानतीकडची घ्यायला का त्या मी पाहिलं मोठं आहे. आणि ती खालची कोणची खालची आलं द्या कारभारीला नाही याला मधली द्या म्हणला म्हातार राहील त्याला मधली द्या घे मधली घे काय हरकत नाही तू खालची घे मी वरची घेतो आणि ते बैल आहे ना हा तू खेळला रे मला हा तो खालची जमीन पारा पासून तुला पडेल हो. आणि तो लांगडा याला देऊन टाक हा का कारभारी होता म्हणून का? हा लांगडा बा, त्यात तू काय नाही, म्हणतो ते बरोबर मला तुम्हाला आहे. तुम्हाला जसं लागलं तसं तुमच्या हाताने घ्या हम्म. मला लंगडा असेल लंगडा द्या मधला असेल तर मधलं द्या कोण वरलं घ्या कोण खाल्लं घ्या मी तर म्हणते तुम्ही चालेल देऊच तुमच्या नका. हाताने याचं काय मी करायचं काय शब्दच बोलला नाही अरे मस्त काय करायचं मस्त 7 आहे ना 2 तुला 2 मला आणि 2 त्याला 6 गेले 1 आहे ना ती कापून घेऊ आपण का बरं ए, कापीचा का काय बावट्या नाही नाही तू घे तुला दिली चाल जाऊ दे नाही, तुला घे, चाल. हा तुला घे घे. कापायची नाही ते दूध हा हा माझ्या दोन काय असेल ते मला पैसे देऊन टाका हिशोबाने घे पैसा एक कशाला रुपया राहू दे ना, आपल्याला परस्पर सांभाळशील का तू हा सारा आणायला तर वाकडे होती तिकडं विकत आणेल बरं मामा तुम्ही गप नका बसू द्या वाटून आता माझं तर काय डोकं जमाय, चालत नाही. बँकेत काय पैसा नाही बरं का तुम्हाला सांगतो पण आम्ही चेक करू बँक बँकेत पैसा नाही बँकेत चक्कर लागते. तुमच्या मामा समोर सांगू राहिलो तू टाकीलच का आलं त्याच्या खात्यावर काल टाकेल तो अहो, असं बी पीक आलं का त्याने बायको नावावर खर्च टाकली करूनच नको, असती वाटीत होतं. बघा पोराच्या नावावर बायको नावावर पैसे टाकले असती ते काय सोपे का मी एवढी अपेक्षा बी केली नव्हती राहील म्हणून मला माहिती होतं देता घेता दिवाळी म्हणून हा बाई काय करायचं ते हा. नाही तर या लगेच कुदा त्या बरं घराचं काय करायचं घराचं बोला पटकन नाही घराला मध्ये भीती घालून टाकायला
ऐकलं का म्हणे कुदात नाही मला आहे ना याला तिकडे घेऊन जायचं नाशिकला, मी नाशिकलाच राहतो, जाऊ दे. नाशिकला जाय ना जिल्ह्याला जाय आम्हाला काय सांगत माल नको कर, घ्या तुमच्यात वाटून घ्या. मग ते सोडून हा. द्या. ए, तो माणूस हो, याला काय काय- नको काय नको घर माझं काय करते मग इकडे आल्यावर घरात नाही राहायला भीती नाही का? भीती घातली होती, केवढं पाहिजे. मागचं मी घेणार आहे मग कुलूप लावणार आहे मग माग तुम्ही तर याला काय? द्यायचंय. ए, तू मागचा घे रे, पुढचं माग आहे. आणि आम्ही कुठे जायचं तुझा नवरा नाही माहिती काय काय आम्हाला नाही म्हटलं का लगेच मी नाही म्हणली का मग तुमच्या नाशिक मध्ये फ्लॅट मध्ये दे रे वाटा आम्हाला. पैसे घेऊन कोणत्या टाकून प्लॅन द्या. आमच्या कष्टात हा, आहे तो. बाय. तुमच्या काही नाही एक काम कर, असं कर, त्यात वाटा घेऊन हप्ते वाटून घ्या. चला हा हप्ते वाटून घ्या, चालेल जमत. घ्या हप्ते काय करतो रे हप्ते भरावं लागतील मग. नाशिकचं काय करतो फ्लॅटचं? माक रोपडे आहे का हप्ते भरायला रुपयात मग मग पुढे अजून- हप्ते. अजून 18 लाख रुपये बाकी आहे, द्या 6 एकटी भरून वा मोकळं. नाही रे बाई, याला तसं सोडितो. हा त्याची बायको कशी तंत करू राहिली. हा. घरात तुम्हाला वाटा कसं पाहिजे सोडतं मग? घरात. तुम्हाला तिकडे बी पाहिजे मग बरं. तुम्ही पैसे भरायला नको तन माझा जीव जळतो ना ए बाय. करीनच मी मी काय तो तुझ्या पुढच्या लग्नाला खर्च केला त्याला आणि आमच्या पुढचं लग्न हलकं केलं काय बोला तुझ्या रे? हा हो, मग पोरा सारांचं मध्ये आणायचं नाही हा. हे बा सगळं सारं बरं, जाऊ दे. पोरांचं ए बाय, आणायचं नाही. लग्न कार्य झाले, दान झालं, हा. तरी कोणाचं काय काढायचं हा. नाही. मामा काय वाटतं तुम्हाला? आम्ही ना तुमच्या पोरं आमच्या समजून वागवली. हा, बरं. हो पोराच नका विषय काढू. काय पोराला कमी केलं रे बे? लग्न आता लग्नाला मी होतो. आता आमच्या पोराचे लग्न झाले ना. मला. मग आमची झालेली अरे काय भाऊ, केलं तो पुरीच्या लग्नाची सुद्धा भांडी पाडून घे. हा. आमच्या पुरीच्या लग्नात पैसे लावलेला हा. लाख लाख रुपये आम्ही तो पुरीच्या लग्नात. बर चालत मामा काय माहिती हा, बरोबर. नको तो आम्हाला. हा. म्हणजे लाख 3 लाख मध्ये तिचं लग्न होणार आहे. ना, तुला एवढं पुढे तुला काय घालायचं ते घाल. त्यांचे झाले ना पाहिलं आता का? मग त्यांचे झाले ना आता लग्नाला 10-15 लाख रुपये खर्च येतो. मग तो पद्धती कर रे तू आता. हा ऐका ना. नाही एक काम करा, लग्नच करून द्या सगळं. कसं काय करीन? हा. नाही नाही नाही, आम्ही कसं विषय केलं? सारखे पण जमीन राहता होईल तशीच. यांच्या हाताने हा. विषय सगळ्यांना सारखे टाकून द्या म्हणजे तुम्ही सगळे उद्या येणार दोघी जणी मला बोलायला नको बापाने तुला हा. शिल्लक ठेवलं नाही, आम्हाला नाही, कमी नाही. दिलं तू तू काय- विकून तू घेतलं नको बोलू काय माहिती तू काही मागू नको. चाव तसा ते शिकायचे. ही लई सासूपणाचं आणून राहिली बाई. तुम्हाला सांगते. तुझ्या हिशोब जे भेटेल लय ते छान तुझे बघा करशील. तो बोलत हा. नाही. पाय दोघी पण चढायला लागल्या ना. जाऊ दे, तुला म्हणलं ना तुला गप गप गप. म्हणाय नको भाऊ का त्याच्या बापाला बाजूला. मुलगा असं हिचे केले ते मी तर मामाला वाईट नको रे जरा. लय मेमटा घे चिमटा आहे ग बाई तू मामा सगळायचा जरा. बोलता ते तुम्हाला दिसत हे नाही का आता माझ्या लक्षात आलंय गेले ना आपल्या त्याच्या बरं बायकाला. का? हे यांच्या मनानं बोलून नाही आपल्याला राहिले. संस्कार आहे. या बर का बायाने कान भरले मग अजून बी संस्कार आहे, पुढं बोलत आहे. संस्काराचे. माझ्या तुमच्या लक्षात वालीनी बी भरले नाही, माझं आम्ही बाई- ऐकलंय माझी पोर शांत बसेली पहा बरं, का- भरली दोन का मिनिटं, नाही गप्प- विचारा, नाही नाही विचारायचा. तुम्ही म्हणता कान भरले नाही, आम्हाला का आकले नाही का? तुम्ही हा. आता भावाभावांचा नाही, आम्हाला आकले नाही का? तुम्ही काय बोलून राहिले मला? भावाभावांचा विचार आहे तुमचा मग? पण तुम्ही वेगळंच बोला त्यावेळेस मग तुमच्या लेकीने भरले का नाही विचारा नाही, बरं तिने भरले. पाण्याला विचारा ना आम्हाला बरं जाऊ दे. मामा पेक्षा तरी काही बोललं का? हो, आज आईच्या पोटातून मी वाहिली ना, उद्या वाहिली द्या करून मामा. बरं, बरं मामा तू आल्यापासून मी शब्द काही बोललो का नाही, नाही, का मला वाईले बरं गायचं मामा. वाटून ते घ्यायचं याचं काय करता कुत्रीचं कुत्री तुला तुला घे. तुला बघ, घे. सगळं काय कुत्रीचं काढून कुत्री राहिली. तुला तुला घे. घे. कारण कसं तू घरी राहत नाही हा. तो बायको जोडी जाईल कोणी आल्या गेलं तर बुक बरं दिली कुत्री तुला बोल अजून काय राहिले बोला मस्त वाटा गेलं माझं काय सगळंच वाटून बरं घे. का, जमिनीचं वाटा बाकी काय नाही कर. मी परत येणार नाही तुम्ही राहिलं मग याच्यावर भांडणं झाले काय सगळं आहे ते लगेच भांडे ना ज्येष्ठाचे लग्न ज्येष्ठानं हा, घ्यायचे. ज्याचं लग्न जास्तीत जास्त. आता मला लग्न हलकं केलं तर मग आम्हाला आलती गोड भांडी तेच तेच तेच. एकात घे ना एकात घे ना हा इकत घे. तो आता पाय वरू का वारा गेला का विकत काय? घ्याला मग आता काय तुम्ही घंटे दिलाय सगळा कारभार तुम्ही केलाय आता गाळायचं काम ऐक ना तुम्ही बरं काय का, आता पैशासाठी वारे घालवी नाही नाही कष्ट करण घंटे घेऊन बस मग घेत. तू बोललो काय माहिती सांगू तुला? अबाय अबाय माय बायकोला बोलू. अबाय हा? नको रे, मोठी भाव जायची गायडन करून राहिला. चार, 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 चार. लय संस्काराची वाद करत होते. असे संस्कार आहे का याच्यामुळं तुमचे? मामा हे भांडून नाही ना माय बायको जाम होऊन गेली जाम जाम नाही झाली म्हशी सारखी झाली हा अगं बाई जाम झाली म्हणे जाम यांच्या कटकटी नाही ना तू चालते ना मला म्हशी सुधारले सारखं. रोज बनवून चालती. यांच्या कटकटी जेवत नाही जेवत खातील पालती दिवसभर लोक मला चारती मी बनवून. काय म्हणतो हा. वाटे करायचे की नाही करायचे? खरं बाबा कोण नाही म्हटलंय हा. वाटून द्या ना मग? कवाय तरी वाटायचं नाही. काय ते कोणतं कोणतं कोणाला मान्य झालंय हा, घेतलं म्हटलं मला चला हा. वरचं वरला तुला वरचं माल. खालचं तुला घे मला खाल्लं हा. परत खाली पाणी द्यायचं मी खायला यायला काल मुतल नाही हा. राहत. आणि तो आहे सुद्धा मध्ये यायचं नाही मला काय करायचं हा. आणि तो वर खाली यायचं नाही मध्ये हा नाही माल काय करायचं? हा. माझ्या रस्त्यात कळलं माल काय टेन्शन. आपण भीतच घालून घेऊ हा. मध्ये मध्ये काल भीतच वावराला घालून घेऊ. वावराला आम्ही तयार करून काय येड्याची इस्पितळ टाकून दे हिला. तिथं आम्ही डायरेक्ट आमच्या क्षेत्रात तार कंप करून घेणार जानवर येते नुसतं हा. काय? ते काय बोलत जानवर आहे ना ते माय पा मामा
कोणा जन्म म्हणून राहिले एखाद्या मी खोल पाणी बघ मामा. माझ्या बहिणीने मिळवले मला सांगू जायले बाबा बाच्यांक लक्ष दे वस्तू त्यांच्याकडे दे हिशाबाना करू चला द्या. काढा, चला टेप काढा म्हणून चला. आणि एक आहे मामा हे टूर तीन बाऱ्या मा बायकोला जर म्हणले तर याचं अनर्थकडं काहीतरी अनर्थकडं. नाही काढाल काढा. शेवट आहे ना तो बायको सोडून द्यायला बसला. जल बघायला मी जल बघाय का त्याला मी. आपल्या बायकाला त्रास द्यायला बस. हा चला मग हे तर म्हणणारच आहे ना हो चला मामा चला मध्ये. या बा आता चला पहिले भांडी जेस्टीची वळखा नाव लिहिले सगळ्याचे आयर जेस्टीचं नाव ए, आहे आपले भांडी काढा. ठेवले की व्यवस्थित ठेवलेले हा. तू ठेवले का आपल्या आवरून? भांड्याला हात लावू नको देऊ हम्म. मी कशाला लावू देऊ माझ्या मांडीला हा. आणि बरं ऐका ते म्हातारीचे भांडेच काय करायचं ते डबेच काय करायचं. ते मोठ्या बोरला मोठ्या ते बोरला काय काय केलं? मोठ्या बोरला त्या मोठ्या ते बाबा. गाठाचं भाग पातेलं आपल्याला घे हं. हा मग ते आम्हाला सारखे नाही ते पण सारखे करू सगळे द्या. सारखे करा मामा. सारखेच करा. हा सगळं आपसावर आणि करू राहिला. हा. ते पितळाचे गाठाचं हांडे पातेलं. आणि तांब्याचे हांडे बी आपल्याला घेऊन टाका हा, सगळ्यांना द्या. नाही द्या यांना त्यांना इस्टेशन त्यांना एवढं नाही, करू राहिलं. नाही नाही पहा आम्हाला- बरं. आणि तांब्याचे घेऊ नाही नाही सारखे वाटायचंय सारखा वाटा करा. सारखे वाटणे करा. बोलले का काय किती बोलू राहिली ती सगळं हेच तेव्हा पाहिजे. 3 वारामध्ये 3 विहिरी हा कोणी कोणाच्या विहिरी जायचं नाही अजिबात नाही. म्हणायचं नाही का पाळी प्रमाणे हाकायचं नाही, नाही. तो आले खाल्ल्या वावरात विहीर सेपरेट खालून बोर मारे तुमच्या येईल गाडवा. तू काही करते का तो आली वर विहीर आहे हा. आणि मला मध्ये विहीर आहे हो कोणी कोणाच्या मोटरची बटन दाबायची नाही 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 जास्तीत जास्त ज्याचं बिल त्याला येईल नाही, खा. बिल भरायचे खाते फोडून घ्या व्यवस्थित काही हिशोबाने असेल ते. मामा हं? आजच्या दिवस थांबा जेवण करू लगेच खाते फोडायला जाऊ हा हा? मीटर देणार लावायचा का लाईटीचा काय मामा तुम्ही ए, खर्च तू करा मध्ये बा. बोललो पण काय? ऐ. ए, तुला समजू का? अहो, गप रे हा. अबे, मा बायको लोक बरोबर बोल. बाय. तिला समजू सांग. माझ्या बायकोचं मन दुखायचं मीटर पैसे काय हा, आलं आता हिला बोटं घालायचं का मीटरमध्ये? अहो हा? तसं नाही मी म्हटलं आपण मिळून बरं का? पैसे दिले असते तुमच्या काही लाईटचे वाटण्याबरोबर नाही होणार मला असं वाटतं. मग नाही नाही, वाटतं झाले मामा बरं झाले. नाही, हा. मी कमी देतो वाटलं तर. तिकडे चालू लावू दे. अरे भाऊ काय काय ना कसं काय ना मामा आज करूनच टाका जाऊ द्या. चला तिचं हा. डोकं घेऊ नका ती आज मुक्कामी राहा. बोललं का बाबा दुसरंच घेऊन चला लगेच खाते फोड करून टाकू. हा. ज्याचं नाव मग काय मीटरला लटक बाई जाऊ चला अगं बाई, ठिकाणाचं मला नाव घेऊ का? मला बाई. येते का काय मित्राला? अरे जेवण करून घ्या तुझ्या पहिले चहा बायको पाणी तोंडाला करा. आळा घाल बघा बापराव. तुझ्या बायको तोंडाला आळा तुम्ही घाल. काय बोल राहिले रे आपण तू ते वेरी टूर टाक जाय बाई, जाय देते तुला अगं ही काय नाही तर एवढी फार होऊ राहिली थोड्या वेळासाठी.